कोल्हापूरकरांची पाण्याची चिंता मिटली आहे। 4 वर्षांनंतर पहिल्यांदाच कळमवाडी धरण जवळपास पूर्ण क्षमतेनं भरलं असून धरणात 99.90% पाणीसाठा उपलब्ध आहे। सध्या धरणात 25.36 TMC पाणी आहे। 2022 नंतर गळतीमुळे पाणीसाठा जाणीवपूर्वक कमी ठेवला जात होता। पुढारी न्यूजच्या बातमीनंतर गळती काढण्याचं 50% काम पूर्ण झालं असून गळती 40%नी कमी झाली आहे। उर्वरित काम पुढील वर्षी करण्यात येणार आहे। शेखर पाटील आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। शेखर, खरं तर काळमवाडी धरणातून पुरेसं पाणी साठलंय हीच खरी मोठी बातमी आहे, काय सांगशील? ऋषी, कारण 4 वर्षानंतर पहिल्यांदाच काळमवाडी धरण जे आहे ते आता पूर्ण क्षमतेनं भरलेलं आहे। आपल्याला माहित आहे की पुढारी न्यूजनं या संदर्भातली बातमी लावली होती की काळमवाडी धरणाला मोठ्या प्रमाणात गळती लागलेली आहे। जे दुरुस्तीचं काम जे आहे ते हाती घेण्यात येणार होतं ते वारंवार कुठल्या कारणामुळे पुढे जात होतं। मात्र पुढारीनं या संदर्भातली बातमी लावल्यानंतर तात्काळच गळती काढण्याच्या कामाला गती आली आणि गळती काढण्याचं काम देखील तात्काळ सुरू झालं आणि गेल्या वर्षभर 1.5 वर्षांपासून हे काम जे आहे ते आता युद्धपातळीवर सुरू होतं। 50% गळती काढण्याचं काम जे आहे ते पूर्ण देखील झालेलं आहे आणि आता आपण ही दृश्य पाहतोय, एकीकडे कशा मोठ्या प्रमाणात गळती जी आहे ती होत होती आणि आता 50% काम पूर्ण झाल्यानंतर आता ही गळती देखील कमी झालेली आहे। आता जी आकडेवारी आलेली आहे ती जवळपास 40%नी ही गळती कमी झाल्याचं या सगळ्या अधिकाऱ्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे। त्यामुळे निश्चितच आपण सध्या या धरणातील पाणीसाठा जो आहे तो 25.36 इतका TMCचा झालेला आहे। त्यामुळे निश्चितच कोल्हापूरकरांची पाणी टंचाई जी गेल्या अनेक वर्षांपासून आपल्याला भासत होती, अनेक वेळा पाणीसाठा कमी झाल्यावरती ती भासायची, मात्र आता ही पाण्याची चिंता जी आहे ती मिटल्याचं पाहायला मिळतंय आणि एक समाधानकारक बातमी जी आहे ती कोल्हापुरातून येताना देखील दिसते। ऋषी, नक्की धन्यवाद या सगळ्या अपडेटबद्दल। शेखर पाटील आमचे प्रतिनिधी अपडेट देत होते।